हाय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मयुरी, झालं का तुमचं सगळ्यांचं चहा वगैरे नाश्ता वगैरे सांगा. तर बघा, कामं अजून काहीच आवरले नाही. नाहीतर इतर वेळेस म्हणजे कामं आवरत असतात. आता किती दिवस झाले पुण्यावर आल्यापासून कामच आवरत नाही म्हणजे, कारण की माझी छोटी मुलगी पडलेली आहे, त्यामुळं काय कामं होतच नाही. बघा, ती आता मांडीवरतीच आहे माझ्या, इथे लागलेलं तिला. आता थोडी जखम भरत भरत चालली आहे, लागली तर झोपली. आता मोठा मुलगा गेला शाळेत, त्याला पहिलं शाळेत पाठवलं. त्याला म्हटलं तुझं आधी शाळेत, त्याला डब्बा वगैरे करून दिला. त्याला शाळेत नाही, ट्युशनला पाठवलं. सॉरी, तो गेला ट्युशनला. आणि हिला औषध दिलं, हिला नाश्ता वगैरे दिला. हिला आता भरवलं, नाश्ता दिला, औषधं दिली. आणि म्हटलं आता ही झोपली की माझी सगळी कामं होतील. कपाळाला पण लावलं. तर गेला मोठा मुलगा आता शाळेत, ह्याला ट्युशनवर तिकडूनच 12 वाजता शाळेत जाईल तो आता. तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा म्हणजे असं आहे. आणि तुमचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे झाला का नाही नक्की सांगा. नाही तर म्हणाल सर का तुझं सांगते. काय झालं काय माहिती कशाला सारखा आवाजच माझा बदलत राहतोय. काय ते वातावरण. आज थंडी भरपूर होती आमच्याकडं. आज भरपूर थंडी पडली होती. आज फॅनच नाही लावला आहे, खूप थंडी होती. तर व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असं आहे, लोक स्वतः पण काय करत नाही आणि दुसरा जर करत असं त्याचे पाय वळतात. अशी खूप नालायक लोक आहेत ह्या दुनियेत, बरं का. आणि स्वार्थी लोक तर एवढी स्वार्थी आहेत की लोकांना काय वाटतं, हिचं चांगलं होऊ, म्हणजे हिचंच नाही, प्रत्येकाचं चांगलं, म्हणजे हिचं चांगलं होऊ नये, माझं चांगलं होऊ दे, म्हणजे प्रत्येकाच्या मनात तेच असतं. हातापायची बोटं सारखी नसतात माणसाची. जरी आपण संघर्ष करतो, आपण कष्ट करतो, आपण कमावून खातो, तरी लोकांना बघवत नाही. म्हटलं किती अवघड आहे. हां, किती अवघड आहे जीवन हेच. आणि मला किती लोकांनी मागे घ्यायचा प्रयत्न केले, ते मी पुढेच जाणार आहे. संघर्ष हेच जीवन आहे आणि जीवन हेच संघर्ष आहे, बरं का. संघर्ष केल्याशिवाय आणि वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगले दिवस पण येत नाहीत, असं आहे. आणि मी आतापर्यंत शून्यातूनच वरती आले. खूप लोक वाईट कमेंट करतात आणि आजूबाजूच्या लोकांना पण कसं वाटतं वाईट कमेंट करतात. कोण वाईट कमेंट मलाच येत नाहीत, प्रत्येक लेडीजला वाईट कमेंट आहे, प्रत्येक जेंट्सला पण, प्रत्येक जेंट्सला. तुम्ही जरी चॅनलवर आलात तरी तुम्हाला वाईट लोक कमेंट करणारच, कारण की त्यांची ती हीच आहे, वाईट कमेंट करण्याची त्यांची हीच आहे. त्यांना आपण काही करू शकत नाही. ते मी मध्ये पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही. आणि कोणाच्यात हिंमत नाही समोर येऊन बोलण्याची. वाईट कमेंट सगळ्यांनाच असते. कोणी आता एवढे मोठे आमदार आहेत, खासदार आहेत, सगळ्यांना सगळ्यांना वाईट कमेंट येतात. कुणाला येत नाही, ते पण चांगलीच करत असतात ना, सगळं चांगलंच असतं, सगळ्या खरं बोलत असतात. कुणाबद्दल काय वाईट बोलत तर नाहीत, तरी पण त्यांना पण वाईटच कमेंट असतात. आणि एवढं आहे की जेव्हा वेळेस व्हिडिओच्या खाली आपल्या कमेंट करतात, जे आता मी व्हिडिओ बनवते, हे ब्लॉग टाकते, त्याच्या खाली जेव्हा कमेंट येतात तेव्हा त्यांच्या घरापर्यंत पण पोचू शकतो, एवढा डिटेल ॲड्रेस असतो आपल्याकडं त्या कमेंटवरून, बरं का. पूर्ण डिटेल ॲड्रेस सापडत असतो. त्यांना अजून काय माहीत नाही आहे, काय जण यूट्यूब चॅनलमधलं. तर थोडं तरी विचार करा की एखाद्या लेडीजला किंवा एखाद्या ह्याला पुढे चाललेत त्याला मागं घ्यायचा प्रयत्न का आपण करावा. अरे तुम्ही नाही करत तर नाही, पण दुसरं करतो आणि दुसऱ्याचा तरी हातपाय मागं खेचू नका, काय. आणि मला किती मागं खेचायचा प्रयत्न करतात, मी पुढे जाणार. मला सवयच आहे काट्याकुट्यातनं पुढे जायची. मी काट्याकुट्यातनंच पुढे आजपर्यंत चालत आले. माझ्या आईच्या घरापासून तर मी आता इथपर्यंत आले, तर सगळं काट्याकुट्यातून चालत आले, पुढे चालतच राहणार. मला किती हसायचा कोणी प्रयत्न केला, आम्ही तर काय वाईट तर करत नाही ना, किती हसायचा प्रयत्न केला तरी मला काहीच फरक पडत नाही कुणाचा. हसणारी पोचणार नाही आहेत मला. तर मित्रांनो,
आपले यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच एक नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. तर चला बाय बाय.